नमस्कार बाळांनो, आज आपण चौकटीचा उपयोग करून गुणाकार शिकणार आहोत। जर संख्या मोठी असेल तर त्याचा गुणाकार कसा करायचा यासाठी तुम्हाला एक मी युक्ती सांगते। आता इथं गुणाकार काय आहे पहा, 42 गुणिले 3 म्हणजे 42 संख्या आपल्याला मोठी वाटते। यासाठी काय युक्ती करायची पहा, प्रथम काय करायचं, 40 ची फोड करायची। 40 ची फोड कशी करायची, तर 40 अधिक 2 किती झालं, 42 होते। 40 अधिक 2, मग ही 42 ची ही फोड झाली 40 अधिक 2, मग इथं लिहिलं 40, इथं लिहिलं 2 आणि इथं गुणाकाराचं चिन्ह दिलं। तर आपण काय करायचं पहा, प्रथम इथं 42 गुणिले 3 आहे, हे 3 आपण इथं लिहिलेलं आहे आणि या 42 ची फोड केलेली आहे 40 अधिक 2, मग इथं लिहिलं 40 ह्या रकान्यामध्ये आणि ह्या रकान्यामध्ये लिहिलेलं आहे आपण 2। तर प्रथम काय करायचं, या 3 न 4 ला गुणायचं आणि नंतर या शून्याला गुणायचं। बघा, 3 चौक 12 आणि 3 शून्य 0। आता ह्या 3 न ह्या 2 ला गुणायचं, 3 दुनी 6। आता काय काय आलेलं आहे पहा उत्तर, 120 आणि 6। आता 120 आणि 6 या दोनांची आपण काय करायची, बेरीज करायची। म्हणून इथं लिहिलं 120 अधिक 6, 6 6, 2 2 आणि 1 1 म्हणजे 42 गुणिले 3। हे केल्यानंतर उत्तर किती येते, 126। ही आपण काय केलं की अतिशय सोप्या पद्धतीनं गुणाकार करून उत्तर काढलेलं आहे आपण। आता आपण 51 गुणिले 6 करून पाहूया। तर 51 ची फोड काय येणार आहे, 50 अधिक 1। इथं गुणाकाराचं चिन्ह लिहायचं, इथं 50 आणि इथं लिहायचं 1, हे 6 इथं लिहायचं। आता काय करायचं, या 6 न 50 ला गुणायचं आहे, म्हणजे प्रथमतः आपण 6 न 5 लाच गुणायचं। 6 पंचे 30 आणि 6 गुणिले 0, 6 0 0। आता हे त्याच्या पुढे काय येणार पहा, आता ह्या 6 न ह्या 1 ला गुणायचं, 6 1 6। तर आपलं उत्तर कुठं आलेलं आहे, या 2 रकान्यामध्ये आलेलं आहे, या 2 चौकटीमध्ये। तर ह्या दोघांची बेरीज करायची, तर खाली 300 अधिक 6, 0 अधिक 6 6, हा 0 तसाच इथे येईल 0 आणि ह्या 3शी हे 3, म्हणजे 51 गुणिले 6 केल्यानंतर उत्तर किती येईल, 306।